ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। एनसीबीच्या रडारवर आता कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष आलेले आहेत। भारती आणि हर्षच्या घरी एनसीबीने आज छापा टाकलाय। त्यानंतर या दोघांना घेऊन एनसीबीची टीम रवाना झालेली आहे। एका पेडलरने दिलेल्या माहितीनंतर मुंबईतील अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात एनसीबीने कारवाई केली आहे। या कारवाईत गांजा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याबद्दल अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी दीपेश त्रिपाठी आता आपल्या सोबत आहेत। दीपेश, नेमकं काय हाती लागलं एनसीबीच्या टीमच्या? निश्चितच सौरभ, सकाळी 7 वाजल्यापासून एनसीबीने नामांकित कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाची, जे दोघं एकत्र अंधेरीच्या याच ओबेरॉय स्प्रिंग्समध्ये राहत होते, या ठिकाणी रेड केली आणि त्या ठिकाणी त्यांना काही अंमली पदार्थ सापडले जे प्रतिबंधक आहेत आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते ते अंमली पदार्थ गांजा असा होता। मात्र तो किती प्रमाणात सापडलेला आहे हे यात अद्याप कळू शकलेलं नाही आहे। पण गांजा जो आहे तो भारतीच्याकडून सापडलेला, भारतीच्या घरातून सापडलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे सूत्रांकडून। आणि ड्रग पेडलरला एकाला अंधेरी परिसरातून एनसीबीने काल रात्री अटक केली होती, ज्याने भारती आणि हर्ष या दोघांचंही नाव घेतलं होतं। ज्याच्यानंतर सकाळी एनसीबीने भारतीच्या घरी रेड केली आणि फक्त भारतीच नव्हे तर अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा अशा 3 ठिकाणी एकत्रित रेड करण्यात आल्या। आणि भारतीच्या घरी जे आहे ते एनसीबीचे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा तपास सुरू आहे, समीर वानखेडे, त्यांच्या नेतृत्वाखाली ही रेड करण्यात आली। आणि थोड्या वेळाच पूर्वी भारती आणि तिचा पती हर्ष या दोघांनाही एनसीबी कार्यालयात घेऊन गेले आहेत। त्यांना संबंध बजावण्यात आला, त्यांच्या घरी जे अंमली पदार्थ सापडला त्याच्यानंतर आणि त्या दोघांचीही आज चौकशी होणार आहे। याआधी सुद्धा आपण पाहिलं की एनसीबीचा तपासाचा ससमिरा जो आहे तो कशा प्रकारे जे बॉलिवूड स्टार्स आहेत त्यांच्या घरापर्यंत पोहोचला होता। मात्र आता एनसीबीने त्यांच्या तपासाचा पॅटर्न थोडासा बदललेला आहे। फक्त नाव आल्यावर एनसीबी चौकशी करत नाही आहे किंवा रेड करत नाही आहे, तर एनसीबी पूर्ण लक्ष ठेवत आहे आणि त्याच्यानंतर पुरावे गोळा करत आहे आणि त्याच्यानंतर एनसीबी जी आहे ती आपली कारवाई करत आहे, ज्यामुळे कुठेतरी हे लवकर सुटू नये, ज्यांचं नाव या ड्रग्स प्रकरणात येत आहे। आणि असंच काहीसं आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं, जसं बॉलिवूडचा प्रोड्युसर फिरोज नाडियाडवाला असतील, अर्जुन रामपालच्या घरी एनसीबीची रेड असेल आणि आज भारती यांच्या घरी रेड असेल। आता सध्या दोघांनाही एनसीबी आपल्या कार्यालयामध्ये घेऊन गेलेली आहे। या दोघांच्याही चौकशीमधून नेमकं काय समोर येत आहे, कोणाची नावं समोर येत आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सौरभ, बरोबर, त्यामुळे या प्रकरणात कुठली कारवाई सुद्धा होते काय बघावं लागेल। धन्यवाद दीपेश या सगळ्या अपडेट्स बद्दल।